श्री स्वामी समर्थ। हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? असायलाच हवं। मी रवीना तुमचे या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। प्लीज माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, विसरू नका। तर आजची सुरुवात सूर्याच्या दर्शनाने होते। रोज सूर्याच्या पाया पडले पाहिजेत असं म्हणतात ना पहिले आपले बुजुर्ग लोक, की सूर्याच्या पाया पडल्यावर ते आयुष्य वाटतं। मीही तसंच रुटीन सुरू ठेवले आहे, रोज सूर्याच्या पाया पडते, तुळशीला पाणी घालते। ही माझ्या बागेतील खूप सुंदर अशी फुले आहेत। जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर डिटेलिंग व्हिडिओ हवा असेल तर नक्की तुम्ही मला पिन कमेंट करून सांगा। आज मी बनवले आहे चपात्या आणि मसूरची भाजी। तुम्हाला याची पूर्ण माहिती देईन त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, मी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन आली। मी तो पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवू नाही शकले, मार्केटमध्ये गेलेल्या भाज्या घेतलेल्या, कारण आता मटार खूप स्वस्त झाली आहे। त्यामुळे मला मटारची एखादी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी। तुम्हाला कोणती रेसिपी मटारची आवडेल, मटार कचोरी या मटार राईस या तुम्ही सांगा मला पिन कमेंट करून। मी ह्या पूर्ण भाज्या स्वच्छ धुवून मगच फ्रीजला ठेवते, कारण आपल्याला एखादी भाजी बनवायची असेल तर ती पटकन तयार होईल, नाही तर ना खूप उशीर लागतो भाज्या बनवायला। तर मी स्वच्छ निवडून धुवून मी फ्रीजला व्यवस्थित ठेवून देते। त्यानंतर मी भिजवलेले मसूर घेतले आहे, ते उकडायला ठेवले आहेत। थोडेसेच आहे ते, मस्त उकडून झाले की आपण गाजर, टमॅटो, कांदा, अद्रक, लसूण हे सगळं चिरून घ्यायचं आहे। तर थोडा वेळ झाल्यानंतर मी कणिक मळून घेतली आहे, कारण तोपर्यंत मसूर शिजतोय तोपर्यंत कणिक मळून भिजवून ठेवली आहे। जर तुम्हाला असे चपात्या एकदम काटोकाट फुगलेली जर हवे असतील याची रेसिपी, तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा। मी तुम्हाला कशी पूर्ण काटोकाट फुगलेली चपाती करायची हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन। तुम्ही बघितलंच, पूर्ण अशी फुलून जाते चपाती आणि लेयर्स पण येतात माझ्या चपातीला। बघा, मी एक कांदा, 2 टमॅटो, कढीपत्ता, अद्रक, लसूण हे मी असे चिरून घेतलेले आहे। मसूर शिजून झालेले आहे, ते आपण एका साईडला थंड करून घ्यायचं, त्यातलं पाणी ओतून नाही द्यायचं। त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये कांदा, टमाटर थोडंसं भाजून घ्यायचं, खोबरं, लसूण आणि कढीपत्ता टाकून थोडंसं भाजून घ्यायचं। प्लेट झाकून 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचं। ते थंड झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची, त्याची पेस्ट बनवायची। परत कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घालायची आणि हे जे वाटलेला पूर्ण मसाला आहे तो आपण त्यामध्ये टाकून तो शिजवून घ्यायचा। त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे, कांदा लसूण मसाला, एव्हरेस्ट मसाला, गरम मसाला, आणि तो मस्त नमक टाकून ते हळवून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण उकडलेले मसूर घालायचे आहे त्यामध्ये। अशी आपली मस्त आणि टेस्टी भाजी तयार आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला हे आवडेल। त्यानंतर मी किचन क्लीन केलं पूर्ण आणि नंतर मी जेवायला घेतलं।